राज्यात वाढत चाललेल्या अवैध गुटखा व्यवसायाच्या गुन्हेगारी साखळीवर आता सरकारने मोठा चाबूक उगारलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यावर मकोका लावण्याची घोषणा केली आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने राज्यात गुटखा आणि सुगंधी सुपारी येत असल्याचं अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA सततच्या कारवायांमधून समोर आले. जप्ती, दंड आणि फौजदारी गुन्हे दाखल करून ही विक्री थांबत नव्हती. त्यामुळे संपूर्ण गुन्हेगारी रॅकेटला संपवण्यासाठी FDA विभागाने मकोका लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता आणि विधिमंडळ अधिवेशनात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका कारवाई लागू करण्याची घोषणा करून या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत सांगितलंय की मकोका लागू झाल्याने गुटखा माफियांवरील कारवाई आणखी प्रभावी होईल. गुटखा आणि सुगंधी सुपारीच्या अवैध व्यापाराला आता सरकारने युद्धपातळीवर आळा घालण्याचा निर्णय घेतला. पुढील कारवायांकडे राज्यभरातून लागलेली उत्सुकता